आदित्यचा निकटवर्तीय सूरज चव्हाण याला अटक करण्यात आली आहे। बीएमसी खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली। ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे। सूरज चव्हाणला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। बीएमसी खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे। आदित्य यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण ईडीकडून अटकेत आहेत। त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। बीएमसी खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून कारवाई केली गेली आहे, अटक करण्यात आलाय। खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून ही कारवाई केली गेली आहे। या प्रकरणी आता सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे। कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमॅन सूरज चव्हाणची अटक केली आहे। मी त्याचं स्वागत करीत आहे। संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले। उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला, कोविडचं कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली। उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागणार। महाराष्ट्रात जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली। ही कारवाई करताना कदाचित भाजपाचा हाही हेतू असेल की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा पद्धतीने कारवाई करायची, सगळीकडे घबराटीचं वातावरण तयार करायचं, जेणेकरून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत कुणीही उभाच नाही राहिला पाहिजे। पण भाजपा भ्रमात आहे।